होलिका दहनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. होलिका दहन फक्त एक परंपरा नाही, तर अंधारावर प्रकाशाचा विजय आहे. आज या पवित्र अग्नीत मी माझ्या मनातले सगळे निगेटिव्हिटी, वाईट विचार, भीती आणि दुःख या सगळ्यांना अर्पण करते. होलिका दहन आपल्याला सांगते की सत्याची आणि चांगलेपणाची नेहमीच जीत होत असते. या अग्नीची ज्योत माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. होलिका दहनाची एक छोटीशी शॉर्ट स्टोरी मी तुम्हाला सांगते. राजा हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूवर खूप भक्त होता. त्याच्या भक्तीमुळे होलिका अग्नीत बसली, पण शेवटी सत्याची जीत झाली आणि होलिका दहन झाली. आजच्या दिवशी आपण या पवित्र अग्नीची पूजा करून नैवेद्य देत असतो. आता नवीन सुरुवात, नवीन ऊर्जा आणि नवीन आशा घेऊन पुढे जाऊया. हॅपी होलिका दहन. हाय नमस्कार. तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल. तर चला आता होलिकासाठी आम्ही नैवेद्याला काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला मी आता इथं बनवून दाखवणार आहे. तर बघा इथं आहे ना 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी. ती मस्तपैकी आपण इथं स्वच्छ असं धुवून घ्यायची. आणि आमच्याकडे ना होळीला आहे ना मुटक्यांचा आणि शेवाळ्यांचा नैवेद्य देत असतो. म्हणजे सर्वीकडे आमच्याकडे आहे ना, आमच्या खानदेशमध्ये आहे ना मुटके, हरभरा डाळ, मूग डाळीचे मुटके आणि शेवाळ्या असा नैवेद्य देतो आम्ही. आणि सोबत खायला मग असं बनवत असतो काहीतरी. आणि काय म्हणतात त्याला, चिंचाचं पन्हं. तर बघा आता इथं आहे ना डाळ मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतली मी आणि आता इथं झाकण ठेवून दिलेलं आहे. तर बघा इथं आहे ना कोथिंबीर पण निवडून घेतलेली आहे मी मुटकेमध्ये टाकण्यासाठी. कोथिंबीरीचे मुटके खूप छान लागतात आणि खूप टेस्टी लागतात. तर आता बघा चिंच पण आणलेलं आहे मी. आणि हे पन्हं जर पिलं ना उन्हाळ्यामध्ये, याच दिवशी होळीच्या दिवशी जर हे चिंच गुळाचं पन्हं आपण जर पिलं ना, तर आपल्याला 1 वर्षापर्यंत आपल्याला कधीच ऊन लागत नाही. कितीही उन्हामध्ये गेलं ना आपण तर आणि ते म्हणतात ना उन्हामध्ये कधी गेलं तर आपल्याला काय ते लागतं, ते तिडीक लागून जाते. ती पण लागत नाही आपल्याला. त्यालाच म्हणतात ऊन लागणं, तर ते लागतच नाही आपल्याला. तर बघा त्यासाठी मी आता इथं आहे ना एवढ्या चिंच 100 ग्रॅम इतक्या चिंच मी इथं भिजत घातलेल्या आहे. हे बघा आता पाणी टाकून देते मी. आणि चिंच मस्त आहेत लाल चटक आणि मस्तपैकी गोड आंबट चिंच आहेत. म्हणजे हा आहे ना होळीचा महिमाच असतो तो, की होळीच्या दिवशी जर हे पन्हं पिलं ना चिंचाचं, तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये कधीच आपल्याला तिळीक लागत नाही किंवा ऊन लागत नाही. तर बघा आता इथं हे चिंच पण मी झाकून दिलेले आहे. आणि इथं जी डाळ भिजत घातली आहे ना ती पण आता तिच्यावर मोठी प्लेट ठेवते. आणि चिंचांवर मी आता ही छोटी प्लेट ठेवते. असं मी आता साईडला 5 ते 6 तास भिजत घालणार आहे. आता ही चिंच मी आता ठेवून देते. आणि वर्षभर चिंच आपल्याला लागतातच. आपण काय वरणमध्ये पण टाकत असतो, कधी कधी आंबट गोड वरण बनवतो, कधी कधी आपण पानपुरी बनवतो त्याच्यामध्ये पण, कधी आळूवडी बनवतो त्याच्यामध्ये पण लागतातच चिंच. त्यासाठी मी जास्तीत जास्त घेऊन घेतलेला आहे. तर बघा आता आहे ना इथं पीठ भिजवून घेतलेलं आहे मी. आता हे भिजत घातलं संध्याकाळपर्यंत 5 ते 6 तास. तर आता दुपारचं जेवण बनवते मी दुपारचं. तर बघा इथं ही चपात्यांचं पीठ भिजवून घेतलेलं आहे मी. आणि बघा असं जर चपात्यांचं पीठ भिजलं ना, थोडं तेल टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून मस्तपैकी असं मऊसूत भिजवून घ्यायचं. चपात्या आपल्या इतक्या मऊसूत येतात ना, कितीही म्हातारी आजी राहिली ना तरीसुद्धा ओठाने चावून घेईल इतक्या मऊसूत चपात्या येतात. तर अशा प्रकारे मी इथं आहे ना मस्तपैकी असं पीठ भिजवून ठेवते. आणि हा परवाचा व्हिडिओ आहे होळीच्या दिवशीचा. पण मी आहे ना काल कसं ग्रहण होतं ना, मग देवाला पण इतक्या वेदना होतात. जसं आपण आजारी पडतो आपल्याला जसं वेदना होतात, तसं देवांचं पण त्यांच्यावर पण संकट असतो. आपण म्हणतो की आपल्यावरच संकट असतं, तसं काही पण नाही आहे. देवांवर सुद्धा संकट असतो. तर त्यासाठी मी अगरबत्तीच्या सेवेला पण गेलेली होती. आणि घरी पण मी असं व्हिडिओ वगैरे काहीच केलेला नाही. मग सर्व काय आम्ही मग आवरून अगरबत्तीच्या सेवाला चालली गेली होती मी. त्यासाठी मी आहे ना काल मग व्हिडिओच अपलोड केला नाही. म्हटलं एक दिवसाचं काही होत नाही, देवांवर एवढं संकट आहे तर मग आपण काय व्हिडिओ अपलोड करायचा म्हटलं. त्यासाठी आहे ना मी एडिटिंगच केलं नाही आणि व्हिडिओ अपलोडच केलेला नाही. तर चला आता मऊसूत असं चपातींचं पीठ मस्तपैकी माझं इथं भिजून झालेलं आहे.
मी आता हे पीठ आहे ना साईडला ठेवते, थोडंसं 5-10 मिनटं मुरू देईल. आता मी इथं झाकण ठेवून देते. आता अंशू इथं चपात्या बनवून घेते. मी काहीतरी दुसऱ्याच कामाला लागले, मग अंशू म्हणे मी बनवून घेते चपात्या. अंशू बनवते हे चपात्या मस्तपैकी मऊसूत बघा, किती छान चपाती फुलते. आणि आता चपात्यांसोबत खायला मी इथं मुगाची डाळ आणि गिलके, फक्त 3च गिलके होते, तर म्हटलं मुगाची डाळ टाकून दिली. मग आता चपात्यांसोबत काहीतरी भाजी तर पाहिजेलच असते ना, मग मुगाची डाळ आणि गिलके असे बनवून घेतले मी. छान लागतात हे असे पण, खूप मस्त टेस्टी लागते ही अशी भाजी. तर दुपारचं जेवण वगैरे झाले, आम्ही सर्व काय मस्तपैकी आवरून घेतलं हे बघा. आणि थोडासा आराम केला होता मग दुपारी, मस्त आवरून झाल्यावर आराम केला. आणि त्यानंतर आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत बघा. आता चिंच भिजल्या गेल्या का ते बघूया आपण आधी. चिंच तर माझ्या इथं छान भिजून कारण की 6 तास झाले मस्तपैकी भिजून झालेलं आहे. आता डाळ बघूया, मुगाची आणि हरभऱ्याची डाळ आपली इथं छान मस्तपैकी भिजून झालेली. हे बघा तुम्हाला दाखवते मी बघा. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, मटके बनवण्यासाठी वाटण करून घ्यायचं आहे. डाळ तर स्वच्छ धुवून, भिजायच्या टायमालाच मी स्वच्छ धुवून घेतलेली होती. हे बघा आता आहे ना, आपल्या मिक्सरमध्ये जेवढं मावेल ना तेवढं आपल्याला इथं डाळ टाकून घ्यायची. आणि आता बघा लसूण टाकून घ्यायचे, अद्रकचा तुकडा टाकून घेते मी, 2-3 छोटे छोटे तुकडे टाकून घेते. त्यानंतर आपल्याला इथं आहे ना कोथिंबीर पण थोडी वाटणामध्ये टाकायची आणि थोडीशी कापून टाकून देणार आहे मी वरून. आता इथं वाटणमध्ये टाकून दिली मी एवढी कोथिंबीर. आता ह्याचं मस्त असं वाटण करून घ्यायचे. आता थोडीशी बडीशोप आणि थोडे धने टाकते, याच्याने छान टेस्ट येते. हे बघा असं वाटण करून घेतलेलं आहे मी, जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही. आता आपल्याला काढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये. आता हे सर्व असंच वाटण करून घेणार आहे मी. अजून एक भांडं येईल, 1 किंवा 2 थोडं थोडं जर केलं तर 2 भांडे बसेल. बघा मस्तपैकी असं वाटण करून घेतलेलं आहे मी. याच्यात पण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली होती मी. सगळं मस्त आता वाटण करून झालेलं आहे. आणि हे बॅटर जर आपलं थोडासा पातळ झाला ना, होऊनच जातं ते पातळ, तर आपल्याला वरून थोडंसं बेसनचं पीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं घट्टसर होऊन जाईल. आता ना आपल्याला इथं बघा साहित्य काय काय टाकते. आता बघा अशा प्रकारे वाटण करून झालेलं आहे आपलं. हे बघा आता इथं आहे ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडी हळद टाकून घ्यायची, चटणी टाकून घ्यायची आपल्याला इथं. तुम्हाला जसं तिखट फिकट लागते तशी चटणी टाकून घ्यायची आणि थोडं धना पावडर टाकून घ्यायचं आहे. आता हिंग असं भरपूर टाकायचं आहे, कारण का हा उघरटपणा असतो ना तर निघून जातो हिंग टाकल्याने. आता कापलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि मस्त याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता चम्मचने करा किंवा हाताने करा, पण मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी बघा इथं गरम पाणी करायला ठेवलं आहे, त्याच्यावर ताट ठेवलेलं आहे.
थोडंसं तरी पण पातळच झालेलं आहे, पण काय हरकत नाही. मुटके आपले मस्तपैकी नरम येतात आणि घशामध्ये अटकत नाही. भजी सोडा अजिबात टाकायचा नाही आहे. तर बघा अशा प्रकारे ना सर्व मुटके मी इथं लावून देणार आहे ताटामध्ये. आपल्याला पातळ दिसतंय ते, पण मुटके छान येतात असे. आता मी पूर्ण ताटामध्ये असे मुटके टाकून घेणार आहे. हे बघा खूप छान आणि खूप टेस्टी मुटके आपले लागतात हे. आणि होळीकाला आहे ना नैवेद्यासाठी हे मुटकेच लागतात. आमच्याकडे तर सर्व भगिनी मुटकेच बनवतात आणि शेवाळ्या. तर बघा अशा प्रकारे आता आपल्याला इथे ना परात झाकून द्यायची आहे. जे मोठं भांडं ह्याच्यावर बसेल ते भांडं आपल्याला झाकून घ्यायचं आहे. आता बघा आपले मुटके होतात ना तोपर्यंत आपल्याला हे पन्हं बनवून घ्यायचं आहे, म्हणजे चिंचवाणे. आमच्याकडे तर चिंचवाणे आणि पन्हं असं दोघंही नावं बोलतात. चिंचवाणी पण बोलतात आणि पन्हं पण. आता हे चिंच छान भिजल्या गेलेलं आहे ना, आपल्याला आता आहे ना पूर्णपणे यांना आहे ना असं हे बघा असं कुस्करून घ्यायचं आहे. आणि हा कुच्चा या चिंचा आहेत ना म्हणजे चिंचोक्या त्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा पूर्ण मिक्स करून घेतलं मी आणि ही घाण आता आपल्याला काढून घ्यायची. बघा चिंचोक्याचं हे कुच्चा बघा काढून घेतला मी. हा आता एका प्लेटमध्ये टाकून घेतलेला आहे. बघा मस्त किती मस्तपैकी भिजून गेलेलं आहे पन्हं बनवण्यासाठी. आता मी आहे ना गूळ पण इकडे साईडला आहे ना एका पातेलीमध्ये गूळ टाकून घेतलेला आहे भिजायला. हे बघा सर्व घाण काढून घेतले मी. आता आहे ना एका दुसऱ्या पातेलीमध्ये टाकून घेते मी, कारण की गाळायचं आहे हे पाणी. ती पातेली धुवून घेतली. आता हे पाणी त्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जी काय घाण राहील ना ती पूर्ण घाण निघून जाईल गाळणीच्या साह्याने. हे बघा जी घाण राहते ना ती अशी वरती वरती निघून जाते. आणि प्यायला खूप छान लागतं हे पाणी. मला तर खूपच आवडतं. आणि मध्ये मध्ये आहे ना आता हे पाणी आहे ना असं गाळून घेणार आहे मी. पूर्ण पाणी असं गाळून घेणार आहे. हे बघा आणि ही वरची घाण आहे ना सर्व अशी काढून घ्यायची आहे. हे बघा हा कुच्चा पण निघून जातो. आता मी जे काही साईडला गूळ टाकलेला आहे ना भिजायला ते पण पाणी आता याच्यामध्ये गाळून घेते. हा बघा हा गूळ टाकला मी आणि मी सकाळचा नव्हता टाकलेला, आत्ताच टाकला मी फोडून. सकाळी ना गूळ टाकायची मला आठवणच राहिली नाही. चिंचेसोबत गूळ टाकला ना की चिंचांसोबतच तो भिजला जातो, पण मला आठवण राहिली नाही. बघा याला आता बारीक करून असं याला पण हे पाणी पण असं गाळून घ्यायचं आहे. हे बघा एवढी घाण निघालेली आहे. आता हे गुळाचं पाणी पण आपल्याला इथं गाळून घ्यायचं आहे. सहसा गुळामध्ये काही एवढी घाण राहत नाही, पण तरी पण गाळून घ्यायचं. काही पण असं बारीक केस वगैरे काही पण राहतं. हे बघा हे पण पाणी आता याच्यात पण पाणी टाकून मी गाळून घेणार आहे. अशा प्रकारे हे आपलं पन्हं मस्तपैकी तयार झालेलं आहे. खूप छान आणि खूप टेस्टी लागतं. हे बघा. तर चला आता आहे ना मुटके बघूया आपले मुटके झाले की नाही. हे पाणी मी आता साईडला ठेवते. हे आता पाणी साईडला ठेवते मी झाकण ठेवून. आधी मला आता आहे ना शेवाळ्या बनवायच्या आहे होळीला नैवेद्यासाठी.
तर चला मी आता इथं कढई ठेवलेली आहे, थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. तूप पण बनवायचं आहे मला आता, तो पण व्हिडिओ लवकरच येणार आहे. पण माझं तूप पण संपून गेलेलं आहे. आता जेवढं होतं तेवढं काम दाखवण्यासाठी टाकून दिलं. आणि बघा या अशा शेवाड्या आहेत. आता ह्या शेवाड्या मी असं मोडून मोडून टाकून देणार आहे इथं बघा. मस्तपैकी शेवाड्या आहेत, या विकतच्या शेवाड्या आहेत, घरी नाही बनवलेल्या आहेत. आता ह्या शेवाड्या मी इथं टाकून दिलेल्या आहेत. तुपामध्ये थोडेसे आपल्याला शेकून घ्यायचे आहे त्या. हे बघा असं उलट पलट करून घ्यायचे आहे. हे बघा. आता आपल्याला इथे ना दूध टाकायचं आहे. तुम्ही ड्रायफ्रूटची पेस्ट करून पण टाकू शकता. वेलची पूड पण टाकू शकता. मी इथं फक्त दूध वापरलेलं आहे. हे बघा. चला आता दूध टाकून घेते मी इथं. आणि या शेवाड्यांना जास्त दूध पण लागत नाही, पण दुधामध्ये बनवायच्या खूप छान आणि खूप टेस्टी लागतात. हे बघा. आणि तुम्हाला खरं सांगू का, आमच्या खानदेशीकडे ना होळीला आहे ना मटक्यांचा आणि शेवाड्यांचाच नैवेद्य लागतो. सगळ्या भगिनी म्हणजे सगळ्या भगिनी तुम्ही होळी जवळ पाहणार ना तर तेच नैवेद्य दिसणार. आणि मग वेगळं काय पण आपण बनवतो, श्रीखंड पुरी ते पण घेऊन यायचं नैवेद्याला, पण खरा मेन नैवेद्य हाच असतो. थोडीशी साखर टाकली मी इथं. तर चला आता मस्तपैकी हे मिक्स करून घेऊया. बाहेर बाया गप्पा मारताय, तो आवाज येतोय. बघा किती मस्त घट्टसर शेवाड्या आपल्या झालेल्या आहे. तुम्ही इतक्या अशा पातळ खाल्ल्या ना तरी पण खूप छान, अशा तर खूपच छान लागतात. पण मी थोड्या आहे ना, मला नैवेद्य घेऊन जायचा होता म्हणून थोड्या सुक्या केल्या, नंतर आम्ही वरून दूध टाकून खाल्ल्या. हे बघा. अशा प्रकारे शेवाड्या पण आपल्या इथं होण्यात आलेल्या आहे आता. या बघा अशा सुक्या केल्या मी. चला तर आता झाकण ठेवते आणि नैवेद्य काढते मी इथं. बघा शेवाळ्या आहेत ना, म्हणजे थोड्या गार झाल्या ना तर थोड्या सुक्या होऊन गेल्या त्या. नंतर आम्ही दूध टाकूनच खाणार आहे. आता आपण बघू आपले मुटके झाले की नाही. आता नैवेद्यासाठी मुटके पण काढायचे आहेत. आपले मुटके पण इथं छान झालेले आहे. हे बघा. आता काढून घेऊया आपण. नैवेद्यासाठी मुटके ठेवते मी आता. खूप छान आणि मस्त झालेले आहे. हे बघा मधूनच एक काढून घेते. हे बघा चिपकत नाही काही नाही, एक एक मस्त निघून जातात. अजून एक ठेवते. आता मी साईडला थोडी साखर पण घेते. एक तांब्या भरून ठेवून घेतला. आणि होळीला खरं तर आहे ना नारळ आहे ना, नारळ टाकायचं होळीला. आता नारळ पण घेते मी. तर अशा प्रकारे नैवेद्य तयार झालेला आहे. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अंशूने होळी पूजली आहे, मी तिचा व्हिडिओ शूट केला होता म्हणून माझा व्हिडिओ काही मी घेतला नाही. अंशूचा व्हिडिओ शूट केलेला आहे, तो पण तुम्हाला शॉर्ट पण अपलोड केलेला आहे. आणि पहिल्यांदाच मी टायटलमध्ये तोच व्हिडिओ टाकलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग आजवरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. लवकरच व्हिडिओ दुसरा येणार. बाय बाय.